सामन्याचा सामनावीर अधिरा 11 संघाचा सुचित उर्फ बंटी मॅन फ्रॉम जांभारी सुचित उर्फ बंटी मॅन फ्रॉम जांभारी मॅन ऑफ द मॅच झालेल्या सामन्याचा विनंती आपल्याला या ठिकाणी आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे बंटी. मातोश्री आणि आपल्या मुलासाठी 200 रुपयाचा रोख रक्कम या ठिकाणी पारितोषिक दिलेला आहे. म्हणजे आपल्या मुलासाठी त्यांनी केवढं मोठं योगदान दिलंय. पैशाचं योगदान नाही पण आपल्या मुलाच्या खांद्यावरती थाप मानावी लागेल. या ठिकाणी आता जो सामना झाला तो सामना अधिरा वर्सेस जय गणेश वेल्दू यांच्यात हा सामना झाला. या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब अधिराचे कप्तान सुचित पावसकर उर्फ बंटी यांना सामनावीराचा पुरस्कार दिला गेला. या ठिकाणी तो पुरस्कार श्रीयुत वनकर साहेब यांच्या शुभ हस्ते देण्यात आला. मंदार कटनाक कृपया कॉम्बो मध्ये संपर्क साधा. मंदार कटनाक कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. सुरू होत असलेला सामना झुंजार जांभारी वर्सेस द ग्रेट चॅलेंजर कोलतरी. या दोन्ही मातब्दार संघामध्ये हा सामना आजच्या रात्रीतला तिसरा सामना मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. लाईनमॅन कृपया या ठिकाणी स्वयंसेवकांना विनंती असेल लाईनमॅनचं काम आपापली जागा घ्यायची. कृपया माझे सहकारी इथे मला सांगतो जे बाजूबाजूला बसले त्यांनी कृपया सिंगल बसायचं विनंती असेल. लाईनमन बॉन्डी पंच कारण आपली कामगिरी ही महत्वाची मानली जाते. या मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू असताना आपलं महत्वाचं योगदान असतं. बॉन्डी पंच आपल्याला विनंती असेल आपण लाईनमन त्या ठिकाणी काम पाहायचंय कारण आपल्या माध्यमातून योग्य तो डिसिजन पंचांपर्यंत पोहोचवला जातो आणि त्यानंतर आमच्या पण तो डिसिजन होतो पंचांचा. लाईनमनला विनंती असेल कृपया चोखरीत्या आपण आपली कामगिरी पार पाडा. मैदानाच्या आतमध्ये कोण दाखल झालेत मित्रांनो बघितलं काय तुम्ही. दोन्ही चुलत भाऊ आहेत मात्र या ठिकाणी त्यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. शैलेश आणि गिरीश आणि संकल्प मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्या षटकाचं या ठिकाणी समाचार घेण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. दोन्ही पण आयकॉन खेळाडू आहेत. मॅन फ्रॉम जांभारी झुंजार संघाचे हे दोन्ही खेळाडू या ठिकाणी पहिल्या षटक हाताळण्यासाठी येतोय. श्रेयस या ठिकाणी झुंजार जांभारी वर्सेस या ठिकाणी सुरू होत असलेला कोलतरे संघ या ठिकाणी नक्कीच तिसरा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. श्रेयस पहिल्या षटक या ठिकाणी हाताळताना दिसेल. गिरीश साठी हा चेंडू नोचा इशारा. 1+1 2 धावा श्री गणेशा सुरू झाला. विनंती करेन दगड मध्ये जो आपला अतिरिक्त खेळाडू येईल तो कोणत्या प्रकारचं गैरवर्तन दगड मध्ये बसून करणार नाही याची दक्षता घ्या. ज्या
निर्धारिताना दिसला. नक्कीच या ठिकाणी गिरीशला कुठेतरी विचार करावा लागेल. प्राथमिक पहिलं चेंडू वाईट न टाकला, त्यानंतर हा बॅट कटने आलेला एक जाळी षटकामध्ये गेलेला हा फटका एका धावेसाठी. धावसंख्य असेल ती 3. मला वाटतं आज ओरमची जयभैरी प्रीमियर लीग संपन्न झाली वाटत. खंडाळा या ठिकाणी त्या ठिकाणी उपविजयी संघ ठरला होता आणि सामन्याचा सामनावी ठरला होता. तो गिरीश कोलकांड या ठिकाणी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना दिसतोय. अतिशय सुंदर असा खेळ केला होता आपल्या संघाच्या बाजूने. त्याने अंतिम सामन्यामध्ये त्याला सामनावीराचा किताब म्हणून चषक दिलं होतं, प्रदान केलं होतं. त्या दरम्यान वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव खर्च केली जाते. नक्की झुंजार जांभारी संघ या ठिकाणी 4 धावांवरती जाऊन पोहोचलाय. सामना 5 षटकांचा 30 चेंडूंचा खेळ केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. त्या दरम्यान 2 धावांसाठी गेलेला हा फटका. 2 धावाने धावसंख्येत बदल. धावसंख्या होतील ती 6 धावा. श्रेयश 2 चेंडू बघूया बाकी असतील आणि हा चेंडू निर्धारिताना दिसला. गिरीश कोलकांड कुठेतरी मिस झाला. चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क आला नाही. चांगल्या प्रकारची लेंथ यूज केली जाते श्रेयसच्या माध्यमातून. हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा जाळी षटकामध्ये 2 धावांसाठी जातो. षटक समाप्तीचा इशारा येतो. बघूया या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या असेल ती झुंजार जांभारी संघाची 8 धावा. 8 धावा. गोलंदाजाचं नाव कुणाल. दुसरं षटक घेऊन आलाय कुणाल आणि स्ट्राईकला असेल तो संकल्प. करावा लागेल आपल्या संघासाठी संकल्प. हा चेंडू मात्र येतोय निर्धाव. पहिला सामना 65 धावांचं टार्गेट, त्यानंतर 45 धावांचं. हा सामना बघूया किती धावांचं लक्ष डोळ्यात समोर ठेवेल. हा चेंडू वाईट इशारा पंचांचा नक्कीच आला. एक अतिरिक्त धाव खर्च केली गेली या ठिकाणी. प्रथमेश पंच म्हणून या ठिकाणी काम पाहताना आता दिसते आजच्या या सामन्यामध्ये प्रथमेश कावणकर. 2 धावांसाठी चेंडू गेला. जाहीर क्षेत्रामध्ये गेला चेंडू. आतापर्यंत मला वाटतं खरोखर चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली या ठिकाणी. कोलतरी संघाकडून चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 11 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत फक्त. हा चेंडू पुन्हा एकदा जाईल जाळी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. संकल्प आणि गिरीश कोलकांड मैदानाच्या आतमध्ये खेळ चांगल्या प्रकारचा करावा लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. लोकल खेळाडू आहेत दोन्ही झुंजार जांभारी संघाचे दोन्ही खेळाडू. आता मात्र येईल तो या दरम्यान आला खणखणे चौकार. कुणाल या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना कुठेतरी आता मात्र 1 चौकार खर्च केला जातोय. संकल्प या ठिकाणी चांगल्या प्रकारे हा फटका खेळून 4 धावा प्राप्त केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. 2 सामन्यामध्ये मला चौकार कुठेतरी कमी येताना दिसले. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील नक्की या ठिकाणी कुणालच्या 2 सामने असे पाहायला मिळाले की पहिल्या इनिंग मध्ये कुठेतरी चौकार कमी येताना दिसले. हा मात्र पुन्हा एकदा जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी गेलेला चेंडू. या ठिकाणी धावसंख्या असेल ती 23. 2 षटकांचा खेळ झाला. 12 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या आहे ती 23. आज 21 स्कोर मध्ये थोडा तब्दील होतोय मित्रांनो. 21 धावा फक्त झालेले धावफलकावरती. नक्कीच 21 धावा झाले. 2 षटकांचा खेळ झाला. गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. श्रेयस वैयक्तिक दुसरे षटक घेऊन दरम्यान खणखणीत चौकार पाहायला मिळाला आपल्याला गिरीश कोलकांडेच्या बॅट मधून, जो आज उपविजयी संघ ठरला झुंजार जांभारी संघ.
त्यामध्ये सामनावीराचा किताब मिळाला होता गिरीश कोलकान टोच या ठिकाणी. आता मात्र पुन्हा एकदा कणकणीत चौकार, सलग 2 चौकार लगावले या ठिकाणी. 29 धावा आता मात्र धाव फलकावर लागले. श्रेयस कुठेतरी दुसरं षटक हाताळत असताना 2 चौकाराने नक्कीच या ठिकाणी 8 धावा खर्च केले गेले आहेत. गिरीशला माहित आहे, आपण पहिले 2-3 सामने पाहिले, कशा प्रकारची फलंदाजी झाली, कशा प्रकारची गोलंदाजी झाली, कसं क्षेत्ररक्षण केलं गेलं आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये. आपल्याला सुद्धा आपल्या संघासाठी काय करायचंय, आपण प्राथमिक फलंदाजी करतोय. कमीत कमी 60 धावा 5 षटकं खेळत असताना कमीत कमी 60 धावा आपल्याला उभाराव्या लागतील. आणि त्या जर आपण उभारल्या नाही तर समोरचा संघ नक्की विजयाच्या समीप जाताना दिसेल. आपल्याला प्रयत्न असेल 60 धावांचा तरी. हा चेंडू बघूया, नोचा इशारा, 1+1 2 धावा. 2 धावा खर्च केल्या जात आहेत या ठिकाणी. कुठेतरी स्वयं मारा केला जातोय. आता मात्र श्रेयसच्या माध्यमातून 18 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 1 षटक आणि 2 चेंडू टाकलेत आतापर्यंत कोट्यामध्ये स्वतःच्या. हा चेंडू जाईल जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावासाठी. पुन्हा एकदा स्कोअर मध्ये तब्दिली केली जाईल. 33 धावा या ठिकाणी. 3 चेंडू अजून शिल्लक असतील तिसऱ्या षटकातील. 2.3 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. हा चेंडू काय झालाय, नोचा इशारा आलाय, मात्र फील्ड केला गेलाय चेंडू. नक्कीच या ठिकाणी 1 धाव खर्च केली जाते. अतिरिक्त धावा 4 सामन्याचा विचार केला तर अतिरिक्त धावा का दिल्या जातात गोलंदाजाकडून. 4 चौकार जरी मारले 6 चेंडूंमध्ये तरी 16 धावा फक्त खर्च होतील. मात्र अतिरिक्त धावा देऊन आपण का वाढवताय चेंडू. पुन्हा एकदा वाईटचा इशारा, नोचा इशारा येतोय. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव खर्च केली जाते श्रेयसच्या माध्यमातून. आतापर्यंत 22 धावा खर्च केल्या 1.3 चेंडूंमध्ये. धाव संख्या असेल 35. 60 धावापर्यंत मला वाटतं नक्कीच झुंजार जांभारी संघ जाऊन पोहोचणार, कारण आतापर्यंतची धाव संख्या 35. अजून 30 धावा तर कशाही निघू शकणार आहेत, कारण अजून येणारी 2 षटकं तर पूर्णतः बाकी आहे. म्हणजे 12 चेंडूंचा खेळ नक्कीच बाकी आहे. या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत, म्हणजे एकूण 15 चेंडू बाकी आहेत. आणि 15 चेंडूवरती 30 धावा कशा येतात. 2 धावा पर चेंडू काढाव्याच लागतील गिरीशला. यार काढले तो टार्गेट केला गेला या ठिकाणी. यश उद्ध्वस्त केला. गो टू द पॅव्हिलियन गिरीश कोलकान. नक्कीच मोठा धक्का मानावा लागेल झुंजार जांभारी संघाला. धाव संख्या असेल ती 35 वरती. पहिला फलंदाज बाद झाला आणि तो सुद्धा गिरीश कोलकान सारखा फलंदाज बाद झाला. म्हणजे एक हाती आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करणारा गिरीश मात्र बॅक टू द पॅव्हिलियन येताना दिसला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तो नवीन कोण, नियतन. 2 चेंडू अजून शिल्लक असतील या षटकातील. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. नियतन बघूया गिरीश बाद झाल्यानंतर नियतन काय करतोय, कारण आपल्या खांद्यावरती धुरा घ्यावी लागेल नियतनाने संकल्पाला. धाव संख्या चांगली आहे 35. हा चेंडू सुंदर चेंडू होता, मात्र 1 धाव या ठिकाणी खर्च केली जाते. 1 धाव खर्च केली जाते मित्रांनो. अगोदरचा सामना जर आपण पाहिला असेल, खरोखर कुठेतरी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो एक्स्ट्रा धावा दिल्या होत्या. या ठिकाणी सुद्धा चांगली गोलंदाजी करत असताना एक्स्ट्रा धावा दिल्या जात आहेत. याच कुठेतरी महाग ठरू शकतात आपल्याला. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. हा चेंडू या ठिकाणी फील्ड केला जाईल. नक्कीच या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धाव संख्या असेल ती 3 षटकांचा खेळ झाला. धाव संख्या असेल 36. 36 1 लॉस ऑफ झुंजार जांभारी संघ. यानंतर जो सामना होणार आहे तो जय बजरंग नवानगर वर्सेस आदिरा 11.
नक्कीच या ठिकाणी पवन चौथं षटक हाताळण्यासाठी आला आणि पहिला चेंडू निर्धाव खेळला जातोय. नक्कीच या ठिकाणी पवन पुन्हा एकदा हा मात्र जाहीर क्षेत्रामध्ये आलेला चेंडू एका धावेसाठी. 60 धावांचं तरी टार्गेट नक्की डोळ्यासमोर ठेवावं लागेल, सेट करावं लागेल, कुठेतरी कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये करावं लागेल. 60 धावांचा तर हा सामना आपण जिंकू शकता आपल्या संघाच्या बाजूने. त्या दरम्यान आला एक कणकणीत चौकार. धावसंख्या असेल 37. 37 1 लॉस ऑफ 41 धावा. 41 धावा झुंजारचा अंबारी संघ. तीन चेंडू येणारे बॅटची कडा घेऊन चेंडू गेला जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने नक्कीच वाढली गेली. 42 धावा या ठिकाणी धावफलकावरती लागले. हा चेंडू पुन्हा एकदा जाईल 4 धावांसाठी. या ठिकाणी संकल्प मात्र गिरीश बाद झाल्यानंतर आपल्या स्वतःच्या खांद्यावरती आपल्या संघाची धुरा घेतली आणि या ठिकाणी धावफलक धावता ठेवलाय. शेवटचा चेंडू असेल. 11 चेंडूंचा खेळ करत असताना 22 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. त्या संकल्पने नक्कीच मिळवल्यात आपल्या संघासाठी महत्वाच्या धावा म्हणावं लागेल 22. कारण गिरीश सारखा फलंदाज आपला बाद झाला, एक खंदा फलंदाज बाद झाला. पवन पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू यार्कर लेन चेंडू टाकला होता आणि निर्धाव होताना दिसला. हा चेंडू व्हाईट यार्कर होता मात्र धावसंख्या असेल ती 46 धावा. आता मात्र शेवटचे षटक असेल, शेवटचे 6 चेंडू हाताळण्याची संधी असेल. या ठिकाणी देणगी आली दिनेश जाकर सर यांच्याकडून 500 रुपये. दिनेश जाकर सर यांच्याकडून 500 रुपये. रमेश जाकर सर यांच्याकडून 500 रुपये. रमेश जाकर सर यांच्याकडून 500 रुपये. संदीपजी वनकर सर यांच्याकडून 500 रुपये. संदीपजी वनकर सर यांच्याकडून 500 रुपये आणि मोहम्मद डिंगणकर साहेब यांच्याकडून 200 रुपये. मोहम्मद डिंगणकर साहेब यांच्याकडून 200 रुपये. या सर्वांचे झुंजार क्रिकेट क्लब जांभारी, श्री गजानन प्रसादिक विकास मंडळ जांभारी आणि कटनाक महिला मंडळाच्या वतीनं हार्दिक आभारी आहे. मित्रांनो, मी मगाशीच बोललो होतो की अजूनपर्यंत 6 चेंडू कुठच्या खेळाडूने गोलंदाजाने टाकले नव्हते. पवन तो मान मिळेल आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये 6 चेंडू फक्त हाताळले आणि या ठिकाणी फक्त 6 चेंडू हाताळले पवनने. त्याचे कौतुक करेल मी. कारण अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा मी सांगितलं की 6 चेंडू आतापर्यंत कुठच्या गोलंदाजाने या इनिंग मध्ये टाकले नाही, या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये टाकले नव्हते. पवनने मात्र त्याचा मान मिळवला. फक्त 6 चेंडू टाकले. धावा किती घेऊन मात्र 6 चेंडू फक्त हाताळले. नक्की त्याचं कौतुक करावं लागेल. त्यानंतर शेवटचा षटक हाताळण्यासाठी येतोय तो गौरव. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी धावचीची संधी प्राप्त झाली आणि बाद झाला फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन जाताना दिसला. त्यानंतर प्रसाद असेल मैदानाच्या आतमध्ये मात्र संकल्प 2 धावांसाठी. धावसंख्या झाली 48. 60 धावांपर्यंत तरी न्यावं लागेल कारण 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 60 धावांचं लक्ष सेट करावं लागेल. मनामध्ये डोक्यामध्ये विचार असेल संकल्पाचा. हा चेंडू फिट केला जातोय. धाव चेंडू येताना दिसे. संकल्प विचार करण्याची आली संधी आपल्याकडे. आपल्याला विचार करावा लागेल. 3 चेंडू अजून बाकी आहेत. हा चेंडू बघूया. वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून घोषित केली जाते. नक्कीच वाईटचा इशारा आलाय. पंचांचा डिसिजन अंतिम असेल. वाईट साठी कोणताही रिव्ह्यू नाहीये. कृपया विनंती असेल आपल्याला. वाईट आणि एलबी साठी रिव्ह्यू नसेल, विनंती असेल आपल्याला. शेवटचे 3 चेंडू. धावसंख्या 49. त्यानंतर लागले 50 ते 50 तोला.
50 धाव पल्याक लागलाय 50 50 धावा आतापर्यंत. हा चेंडू फसवा चेंडू या ठिकाणी घातपात केला या फलंदाजाचा. संकल्पाचा या गोलंदाजाने गौरवने या ठिकाणी गौरवशाली गोलंदाजी केली. संकल्पाला बॅट टू द पॅव्हलियन पाठवलाय, घात केला त्याचा. कारण गौरवला माहित आहे शेवटचे आपले 2 चेंडू 3 चेंडू आपण शिल्लक होते आणि ते इथे जर बाद केला नाही तर संकल्प आपल्याला 2 चौकार नक्की दगावेल. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ असेल. गौरव नवीन फलंदाज असेल. नितेश हा चेंडू नक्कीच धाव येताना दिसतोय. इनिंगचा शेवटचा चेंडू 50 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. 50 धावांवरून कुठपर्यंत पोहोचतो आणि हा चेंडू बघा कुठे गेलाय. 4 धावांसाठी असेल नक्की. 4 धावांसाठी चेंडू गेलाय. 54 50 धावा असताना एक क्षेत्ररक्षण चुकलं आणि 54 धावा 55 धावांचं लक्ष असेल. अगोदरचा सामना झाला 45 धावांचं टार्गेट होतं आणि या सामन्यामध्ये फक्त 55 धावांचं टार्गेट, फक्त 10 धावा एक्स्ट्रा असतील. यानंतर जो सामना होणार आहे तो जय बजरंग नवानगर वर्सेस आदिरा. दोन्ही कर्णधारांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. नाणेफेक एरियात यायचं आहे. जय बजरंग नवानगर वर्सेस आदिरा 11. या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल मित्रांनो, 2 षटकामध्ये 35 धावा आल्या होत्या. काय सांगतोय बघा, 2 षटकामध्ये 12 चेंडूवरती 35 धावा आल्या होत्या. त्यानंतर येणाऱ्या 18 चेंडूवरती फक्त 20 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. त्यामुळे शिवाचा वाटा उचलला तो पवन याने. कारण 6 चेंडू फक्त हाताळले, एक एक्स्ट्रा धाव दिली नाही. शिवाचा वाटा मिळवला तो पवनने. फक्त 18 चेंडूवरती 20 धावा खर्च केला. नथिंग फॉर रन. 20 धावा काहीच नाही 18 चेंडूवरती. कारण 12 चेंडूवरती 35 धावा असताना आपली धावसंख्या सेट केली आपण 54-55 धावांचे लक्ष ठेवलंय. सेकंड इनिंगचं मित्रांनो या ठिकाणी समालोचनाचं काम पाहतील माझे प्रिय मित्र. या ठिकाणी ओमकार शेलार सरांना विनंती असेल आपण सेकंड इनिंगचं काम पाहावं. धन्यवाद. ते कप्तान कैलास नाटेकर, आदिरा 11चे कप्तान सुचित पावसकर. या ठिकाणी नाणेफेक होईल. नाणेफेकीसाठी सन्माननीय डिंगणकर साहेब यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल. चिक
करून या थर्टी सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक थोडेसे डीप आहे, डीप 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 या उडवला चेंडू वावराच्या बाहेर इथे चालला असेल. 4 धावांसाठी पाठवलेला हा चेंडू इथे दाखवून देतोय 4च्या पद्धतीने दुहेरी अंकांमधला प्रवेश केलाय. टीमची टोटल 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकामध्ये 3-13 वाजवले गेलेत आणि हे 3-13 वाजवल्यानंतर प्रत्येकाच्या अंगामध्ये क्षमता असते, पण खरा विजेता तोच होतो जो योग्य वेळी ठिणगी पेटवतो. आणि कोण योग्य वेळी आता ठिणगी पेटवून विजयाची हे खूप पाहण्यासारखं असेल. टीम मीटिंग घेतली आहे. चांगले दिवस येत नसतात, ते कष्ट करून तुम्हाला आणावे लागतात. आणि ते कष्ट मेहनत आता कोण इथे पणाला लावेल हे पाहायचंय. आजच्या दिवसाचा चॉकलेट बॉय म्हणून ज्याला ओळखला जातो तो चॉकलेट बॉय गिरीश यावी दाखल झाला असेल. निसाच ओलम क्रिकेटमध्ये सामनावीरचा किताब या गोलंदाजाने आजच्या दिवसामध्ये जिंकला होता. आता या रजनीमध्ये काय करतोय पाहायचंय. गिरीश यावी दाखल झालाय. गिरीश लोकल बॉय लोकल क्रीडांगणावरती खेळतोय. पहिला चेंडू यावी नक्कीच दांडी गोली यावी केली असेल. जो बत्ता करतो गोल इथे दांडी 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 गोल. विकेटचं पतन यावी घडलं असेल. विकेटचं पतन यावी घडलंय. पहिला धोका पहिला हादरा वाजवले गेले समोरच्या संघाचे 13 या धावसंख्येवरती पहिला धोका यावी लागला असेल. पहिला मोहरा इथे टिपला गेलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये यावी श्रेयस बंडांच्या स्वरूपामध्ये बॅटर यावी मैदानामध्ये येतो. तो श्रेयस कशाप्रकारे कामगिरी यावी करेल तो श्रेयस यावी आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेला श्रेयस यावी आपण पाहतोय. गिरीश 5 मिनिट गिरीशने टाकलेला हा चेंडू यावी थोडासा दिशेवरती कंट्रोल आहे. इन कंट्रोल झाला आणि त्यानंतर पंचाने यावी वाईड बॉल दंडित केला. आपण पाहतो झुंजार प्रीमियर लीग जांभारी आयोजित केली जाणारी ही स्पर्धा आहे. दम आहे नावात म्हणून चर्चा केली जाते या स्पर्धेची. गावात असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि त्यानंतरच्या चेंडूवरती आपलातून क्षेत्ररक्षण यावी घडलं असेल आणि आपल्यातून क्षेत्ररक्षण यावे घडतंय. तर आणि धन रोखायचं आपल्या संघासाठी आणि त्या धन रोखण्यासाठी खूप एफर्ट यावी केला जातोय. नंतर त्या चेंडूवरती यावी लगावला गेलाय. आवाज घुमला प्रेक्षकांमध्ये. प्रेक्षक गॅलरीमध्ये जाणारा चेंडू 4 धावांसाठी मोजला जातोय. या 4च्या मदतीने टीमची टोटल 1 गडी बाद 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. टीम चेंडूंचा अजूनही खेळ मैदानामध्ये राहिलाय. षटक सध्या दुसरा शब्द मार्गस्थ आहे. नंतर त्या चेंडू खोदून काढायचं बॅट आपटले जोरात. बॉल आणि कॉम्बिनेशन याच्यामध्ये खूप अंतर वाढत चाललंय. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय. बॉडीवरची चेंडू येऊ दिला जात नाहीये. नंतर त्या चेंडूवरती अपील आहे. अपील 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 आणि अपील केल्यानंतर पंचांचं सिग्नल डिसिजन अजूनपर्यंत पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवला नाहीये. म्हणजे हा बॉल डॉट बॉल येस डॉट बॉल येतो. शेवटच्या चेंडूचा खेळ इथे शेवटला झालेला आहे. जीवनात एवढा आत्मविश्वास हवा, कॉन्फिडन्स पाहिजे, कारण तुटलेला विश्वास आणि निघून गेलेली वेळ ही कधीच परत येत नसते. नंतर त्या चेंडूवरती आसमानी टोळा लावला होता. क्षेत्ररक्षक गुत्ते दर्जाचं तिथे आहे. कॉलिंग कॉम्बिनेशन इथे पाहिलं आणि डॉट बॉल इथे येईल. षटक दुसराचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल 18 धावसंख्येवरती 1 गडी बाद. मी खाणार बा, मला आडत भूक लागली. जाऊया मैत्रीच्या दिशेने. नितेश यावी दाखल झाले असेल. गोलंदाजी मार करून उभारता द कमबॅक मॅन नितेश यावी दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती लगावला गेलाय. सुपर डुपर हिट ठरणारा हा चौकार येतोय. खेळाडूला दुखापत झालाय का पाहिजे. गिरीशला थोडीशी पायामध्ये दुखापत आहे का. नाही येस थोडीशी खेळाडूवृत्ती देखील दाखवली आहे, कारण बॅरिगेट जे लावलं होतं त्याच्यावरती जाऊन सर्व आदळला. रिपोर्ट दाखवतोय गिरीश आपल्या संघासाठी, कारण खूप महत्वाचा आहे आणि खूप एफर्ट इथे दाखवले जात आहेत. त्यामध्ये गिरीशच्या माध्यमातून
तर पुण्यात यार तुम्ही एकटा आहात म्हणून यश कधी मिळणार नाही याची भीती बाळगू नका. संकटावरती असं तुटून पडा की प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्नाचं फळ नक्की तुमच्या बाजूने येईल. हे मी थोडासा प्रयत्न होता की वाईट यॉर्कर यावेळी टाकायचा होता, पण पंचांच्या दृष्टिकोनातून हा चेंडू इथे वाईट बॉल ग्राह्य धरला जातोय. नंतर त्या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण, व्हॉलीबॉलचा खेळ इथे पाहायला भेटलाय. स्मॅश लगवला गेला चेंडूवरती आणि स्मॅश लगवल्यानंतर येईल डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल कहाणीमध्ये ट्विस्ट सामन्यामध्ये येणार आहे रोमांच. कारण 16 चेंडूवरती 16 चेंडूवरती 32 धावांची गरज आहे. त्यामध्ये यावेळी अजून 4 धावा मायनस केल्या जाणार आहेत. कारण सुरेख फटका आहे. आले लहर, आता करायचा विजयाचा कहर. तर माझी बॅट आपल्या संघासाठी बोलणं गरजेचं आहे आणि ती बॅट आता आपल्या चौकड्याची बोली भाषा मैदानामध्ये करायला लागली आहे आणि ती बोली भाषा इथे ठरते ती 4 धाब्यांची. त्या 4च्या पद्धतीने टीमची टोटल 27 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 15 चेंडू आणि 28 धाब्यांची गरज आहे. येणारे 15 चेंडू 28 धाबा सांगून जातील कोणता संघ असेल. यावेळी नवीन ओळख आपली निर्माण करणारा. हमेशा हंसती एक दिन जिंदगी आपको परेशान करके थक जाएगी के बाहर सीधा 4 निकले आणि या 4 धाबा इथे स्कोर वरती ऍड केल्या जात आहेत. या 4च्या मदतीने टीमचे टोटल 31. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक राहिला आहे. स्वतःच अस्तित्व असं निर्माण करा की प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरज भासली नाही पाहिजे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 2 चेंडूवरती पाहायचंय स्वतःचं अस्तित्व कोण इथे सिद्ध करेल आणि सिद्ध करण्याची हीच खरी वेळ आहे. सन्नाटाचं कार्य यावी असेल. एक धाव घेण्याचा प्रयत्न का काय घडलंय. पंचांकडे अपील पंचाने अपील पेटाळून लावली आहे आणि त्यानंतर पंचाने यावेळी नोटआउट घोषित केलाय आणि त्यानंतर इथे 4थ्या पंचांकडे आमच्या टेक्निकल टीम कडे त्यांनी आता मागणी केली आहे आणि टेक्निकल टीम आता आमची सज्ज झाली असेल. डिसिजन पेंडिंग. एक धाव आता खूप महत्वाची आहे. डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग आहे. हृदयाचे ठोके वाढतील कारण एका धावेने एक संघ पराजित होतो तो एका धावेने एक संघ विजयी देखील होण्यासारखे असते आणि डिसिजन यावे असेल आणि तुमचे प्रतिनिधी आहेत ते देखील पाहतात. आणि पुन्हा एकदा सूचना सांगतो, जे तुमचे प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवाल ते कोणत्या प्रकारचं गैरवर्तन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये करणार नाही याची आपण दक्षता घ्या. आपला जो प्रतिनिधी असेल तो कॉम्बॉक्स मध्ये कोणत्या प्रकारचं गैरवर्तन करणार नाहीये. पंचांनी डिसिजन दिला यावी. नॉकआउट इथे घोषित केलं जातं आणि नॉकआउट घोषित केल्यानंतर कारण जे प्रतिकाराच्या आधी हात लागला होता स्टँड आणि त्यामुळे बेल्स पडल्या गेल्या होत्या त्यामुळे नॉकआउट इथे घोषित केला जातो. आताची एक धाव येते आणि रिव्ह्यू संपला असेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू यावेळी संपलाय. म्हणजेच काय आता नाही आहे संधी रिव्ह्यूची. अजून या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. प्रेक्षक वर्ग अजूनही आनंद घेत आहेत जे रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत आणि जी स्पर्धा इथून पाहत त्याचं सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये शहरचे स्वागत असेल. हा चेंडू वेलकम बॅक करणार होता 2 धावेंना आणि 2 धावे इथे वेलकम बॅक केल्या जात आहेत. 2च्या मदतीने टीमची टोटल 34
असेल गरज. नंतर त्या चेंडूवरती हेलिकॉप्टर. एक कोणचा डाव आहे, एक कोकणचा हेलिकॉप्टर आहे आणि कोकणचा हेलिकॉप्टर लँड झालं. तब्बल 4 धाब्यांसाठी अभि केलंय लँड. 4 धाबे ते कंप्लीट केल्या जात आहेत. आता सामना येऊन टेपलाय. 10 चेंडू 17 धाब्यांची गरज आहे. 17 म्हटलं की आता करायचं इथे खतरा आणि खतरा कोड करेल यावे पाहण्यासारखं असेल. 17 ही धावसंख्या आता विजयासाठी अजूनही पाहिजे असेल तिथे खतरा करावा लागेल. खच्ची करून अजूनही करून चालणार नाहीये. सामना 19-20 मध्ये चाललाय. हम ऍटिट्यूड वही दिखाते जब लोग आपले अवकात दिखाते. इथे ऍटिट्यूड ने अवकात दाखवावी लागेल. कोणाची कितपत आहे. एक चेंडू तुझा तो दुसरा माझा समीकरण बनवतोय गिरीश. आणि मी का आजच्या दिवसामधला चॉकलेट बॉय सामन्याचा किताब मी आपल्या नावावरती कोरला. याचं उत्तम उदाहरण या दिलंय. नंतर त्या चेंडू बुंद्यातून कोजून काढलाय. आउट ऑफ द पार असेल चेंडू. अगदी 4 धाव्यांसाठी इथे लगावलाय. अजून 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक राहिलाय. 8 चेंडू 13 धाव्यांची गरज आहे. 13 मेळा इथे करावं लागेल. या बी डेड बॉल दिला जातोय आणि स्कोर कार्ड वरती जर विचार करायला गेला तर 33 धावा देखील या वैयक्तिक खर्च केल्या जाते आहेत. चांगली फलंदाजी यावेळी आपण पाहायला भेटला तर गौरवच्या माध्यमातून गौरवशाली कामगिरी यावेळी केली जाते आहे. 16 चेंडू फेस केले. 33 धावसंख्येवरती खेळतोय. जवळपास 200चा स्ट्राईक रेट त्याने राखलाय. षटक संपुष्टात येत आहे. 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. उडवायची उघडा डोळे 6 मिनिट 6 चेंडू 12 धावांची गरज असताना पहिला चेंडू या विकेट बरोबर आहे. जरूर येणार मजा. कारण रंगात रंगलाय खेळ हा क्रिकेटचा आणि हा रंगलेला खेळ क्रिकेटचा कधी काही रंग बदलेल. ज्या प्रकारे सरडा रंग बदलतो त्या प्रकारे हा क्रिकेटचा सामना यावेळी रंग बदलणार आहे. नियतन गोलंदाजी मार्कडून आहे. एक गोलंदाजीवरती वेगळी ऍक्शन. बाप रे बाप काय सामना येऊन ठेपलाय. 5 चेंडू 12 धावांची गरज असताना यावेळी खाल्लं माती. अति तिथे माती आगाऊ पळाय केला. यावेळी नवो इथे हाताळलाय. प्लस 4 धावा असतील. अति घाई इथे संकटात नेण्यासारखी होती.
साजरा केलेला आपल्याला पाहायला भेटलाय. यानंतर सामना होणार आहे जय बजरंग नवानगर आदिरा 11 जांभारी. जय बजरंग नवानगर यांनी ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.